नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आषाढ महिना सुरू झाला की अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आषाढात शुभ कार्य का करत नाहीत, आखाड का तळतात आणि कोणत्या दिवशी आखाड तळतात, तसेच लेक जावयाचा मानपान का केला जातो आणि या महिन्यात नेमकं काय करावं, काय टाळावं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची धार्मिक आणि आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढ महिना हा वर्षातील अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो. पावसाळ्याची सुरुवात, निसर्गातील बदल आणि आपल्या शरीरातील बदल यामुळे या महिन्याला संधिकाळ असे म्हटले जाते. आपल्या पूर्वजांनी केलेले अनेक नियम हे केवळ धार्मिक नसून त्यामागे आरोग्याचाही खोल विचार आहे. सर्वप्रथम आपण पाहूया की आषाढ महिन्यात काय करावे. तर मंडळी, या महिन्यात भगवान विष्णू आणि भगवान विठ्ठल आणि सूर्यनारायणाची आपण पूजा करू शकतो. अगदी भक्तिभावाने उपासना करावी. तसेच रोज विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठल नामाचा जप केल्याने मनाला अतिशय शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते. आषाढ महिन्यात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने आपल्याला अत्यंत त्याचं शुभ फळ हे पाहायला मिळतं किंवा अत्यंत शुभ मानलं जातं. शास्त्रानुसार यामुळे पुण्यफळ, सुख, समृद्धी आणि धनलाभाची प्राप्ती होते. या महिन्यात दानालाही विशेष महत्त्व आहे. छत्री, पाण्याने भरलेला माठ, टरबूज, मीठ, आवळा किंवा गरजूंना अन्नदान केल्याने विशेष पुण्य या महिन्यात लाभत असते. आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंचे पूजन हेही अतिशय महत्त्वाचे मानले जाते. आता आपल्या गुरूंचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आता आपण जाणून घेऊयात की या महिन्यात काय टाळायचं आहे. आता बघा, आषाढ महिन्यात आपल्याला कोणत्या गोष्टी कटाक्षानं टाळायच्या आहेत. कारण बघा, देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात अशी धार्मिक मान्यता आहे. आता बघा, यामुळे लग्न, गृहप्रवेश, मुंज यासारखी शुभ कार्ये या काळामध्ये टाळली जातात. पावसाळ्याच्या सुरुवातीला आपली पचनशक्ती मंदावते, म्हणून शिळे अन्न, अति मसालेदार पदार्थ, मांसाहार आणि मद्यपान टाळावे. या महिन्यात ब्रह्मचार्याचे पालन सुद्धा करावे. संयमी जीवन जगावे आणि पाण्याचा अपव्यय अजिबात करू नये. जलदेवतेचा सन्मान करण्याचा हा एक संदेश आपल्या परंपरेतून दिलेला आहे. आता अनेकांना पडणारा प्रश्न, आखाड का तळतात. बघा, आषाढ सुरू होतात वातावरणात गारवा वाढतो, त्यामुळे शरीराला आवश्यक उष्णता आणि स्निग्धता मिळावी, तसेच पचनक्रिया संतुलित राहावी म्हणून तळलेले पदार्थ खाण्याची परंपरा सुरू झाली. या कारणामुळे उन्हाळ्यात तयार केलेल्या म्हणजे पापड, कुरड्या आपण जे काही तयार करून ठेवतो आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या, भजी आणि गुळाच्या पुऱ्या असे पदार्थ तळले जातात. याच परंपरेला आखाड तळणे असं सुद्धा म्हणतात. बघा, आता आपण ज्या वेळेस आपण आखाड तळतो तर त्यावेळेस आपण देवांना सुद्धा त्याचा नैवेद्य अर्पण करत असतो. आता आपल्या परंपरेनुसार आषाढ महिन्यात आपण आखाड कधी तळावा, तर मंगळवार, शुक्रवार किंवा रविवार हे दिवस आखाड तळण्यासाठी अतिशय शुभ मानले जातात. कारण बघा, आखाड तळतो आणि आपण देवी देवतांना त्याचा नैवेद्य अर्पण करत असतो. अनेक ठिकाणी आषाढ अमावस्येच्या दिवशी किंवा आषाढी एकादशीच्या आधीच्या दिवसातही आखाड तळला जातो. मात्र एकादशीच्या दिवशी उपवासाचे नियम पाळले जातात. आता बघूयात की आपण आषाढातील लेक जावयांचा मानपान म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात जी काही परंपरा आहे, आषाढ महिन्यात विवाहित मुलीला माहेरी बोलवण्याची सुंदर अशी परंपरा आहे. तिच्यासोबत जावयालाही प्रेमाने निमंत्रण दिले जाते. घरी त्यांचे औक्षण केले जाते. कपाळाला टिळा लावला जातो आणि आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना वस्त्र किंवा भेटवस्तूही दिली जाते. आता त्यांच्यासाठी पुरणपोळी, गव्हाच्या कापण्या, भजी, पापड आणि इतर तळणीचे पदार्थ करून आपण भोजन घातले जाते. आता ही परंपरा केवळ मानापानाची नसून नातेसंबंध अधिक दृढ करण्याची आहे.
आता आपण मंडळी जाणून घेऊयात की आपल्या संस्कृतीतील प्रत्येक परंपरामागे श्रद्धा, विज्ञान आणि काही आरोग्याचा सुंदर समतोल असा सुद्धा असतो. आता त्यामुळे ही केवळ परंपरा, अंधश्रद्धा म्हणून न पाहता त्यामागील अर्थ आपण समजून घेण्याचे आणि त्यांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे असते. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांसोबत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच धार्मिक, पारंपरिक व शास्त्राधारित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. पांडुरंग हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.